आता मात्र गोलंदाजी मार्कवर मोहन, पाहूया काय करतोय. ईश्वर चाचे याला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू जातो निर्धाव. हा एक नॉकआउटचा मॅच असणार आहे. जो संघ विजयी होईल तो संघ सेमीफायनल मध्ये पदार्पण करेल. 12 चेंडूंचा खेळ. तीन टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. इनक्रेडिबल वांदोळे या सामन्यामध्ये पहिला षटकार येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करत चेंडू चाललाय सीमारेखापर. षटकार 6 धावांसाठी. मैदानामध्ये आता मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. कारण कोल्हापूर संघ देखील मातबगर आहे. त्याच्यापेक्षाही मातबगर मुरुड संघ आहे. कारण त्या संघामध्ये ढाण्या वाघ आहे, तो म्हणजे ईश्वर चाचे या नावाचा. आता मात्र मैदानात परत एकदा मोहन याचा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता ईश्वर चाचे आणि स्वतःच्या गोलंदाजीवर मोहन याने जेलबाद केलं ईश्वर चाचेला. मोठं आव्हान ठेवणं गरजेचं होतं कारण विश्वास दळवे सारखा मोठा खेळाडू त्या संघामध्ये आहे. आता मात्र फलंदाजीसाठी चाललाय ओमकार. प्लीज मित्रा थोडा स्पीडअप जा, धावत जा आणि लवकरात लवकर हा सामना संपवायचा आहे. यानंतर होणारा सामना लगेच तुम्हाला कळवला जाईल. पाहूया पुढचा ओमकार. पाहूया थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो. आता मात्र मोहन याचं पुढचा चेंडू, सुंदर चेंडू हाताळला. काय चेंडू गेला आणि बाद होतोय. बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरला चेंडू, बाद होते. आता मात्र चाललाय तो समीर आरेकर. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मोठी धावसंख्या उभारावी लागणार आणि ती धावसंख्या उभारून आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. समीर आरेकर मात्र मैदानामध्ये म्हसळा गावचा हा एक मोठा खेळाडू मैदानामध्ये. पाहूया काय घडते काय बिघडते मैदानामध्ये. खरं हा सामना जिंकला तर सेमीफायनल मध्ये प्रवेश आहे आणि हा सामना हरला तर मात्र घरचा रस्ता पाहावा लागेल. अजून विश्वास दळवीची गोलंदाजी बाकी आहे. पटापट सुरुवात करा प्लीज. स्पीडअप घ्या पुढं. आता मात्र पाणी नाही. पुढचा चेंडू समीर आरेकर याच्यासाठी. सुंदर चेंडू हाताळला, मोठा फटका खेळायचा होता. पाहूया या चेंडूवर, पुढच्या चेंडूवर काय होतंय, काय घडतंय काय बिघडतंय ते देखील पाहणं गरजेचं आहे. मैदानात आता हा नॉकआउटचा सामना. हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं. पाहूया या चेंडूवर सुंदर क्षेत्ररक्षण केले गेले कोल्हापूर या संघाकडून. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. तत्पर्यंत 2 धावा पूर्ण केले गेलेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पूर्ण होते. पहिले षटक समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा पूर्ण होतात. 12 धावांचा हा 12 चेंडूंचा हा खेळ. त्यातले 6 चेंडू समाप्त, 8 धावा पूर्ण केले. त्यानंतर संग्राम आलाय दुसरी षटक करण्यासाठी. प्लीज जे लहान खेळाडू जे खेळतात त्यांना प्लीज बाहेर घ्या. आता पाहूया संग्राम मात्र गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी आलाय तो. अजय काते स्ट्राईकला आहे. पाहूया या चेंडूवर किती धावा मिळत आहेत संग्राम याच्या. परत एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा, पण या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न समीर आरेकर सुखरूप आपल्या रिंगणात आलेले आहेत. समीर आरेकर म्हटलं तर सुंदर फलंदाज. एक धाव, एक शॉर्ट डाव निघालेला आहे. सुंदर गोलंदाजी करतोय संग्राम देखील मोठं नाव आहे. लेझर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, आपला छाप सोडले संग्राम याने. आता मात्र परत एकदा फलंदाजीसाठी मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडे गेले, छोटा क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोपर्यंत एक धाव पूर्ण केल्या.
शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. आजूबाजूला लहान मुलं खेळतात, त्यांचे देखील रक्षण करक आपल्याला खेळ करायचे आहे. आता मात्र मैदानामध्ये संग्राम गोलंदाजी मार्कवर समीर आरेकर याच्यासाठी काय होतंय, थोडेसे स्पीडअप घेण्याचा काहीतरी. फलंदाज आधीच क्रीज सोडते, त्यासाठी वॉर्निंग दिली गेली आहे. संग्राम मात्र सुंदर गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाजी आहे. तेवढाच अनुभव समीर आरेकर याच्याकडे देखील आहे. आपल्या छोट्याशा गावातून, मुरुड मधील या छोट्याशा गावातील आलेला हा खेळाडू आज कांदिवलीमध्ये आपल्या नावाचे छाप सोडते. मोठा फटका लेक्साच्या दिशेने, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुंदर झेल पकडलाय आणि खेळी संपले समीर याची. पाहूया कोण जाते. ओम चाललाय पुढचा फलंदाजीच्या रूपामध्ये. सुंदर गोलंदाजी चाललाय कोल्हापूर मधून, सुंदर गोलंदाजी करतोय संग्राम. पाहूया, शेवटचे काही चेंडू बाकी आहेत आणि मैदानामध्ये एक नॉकआउट मॅचचा रणधुमाळी चालू आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. दुसरं षटक प्रगतीपथावर. लवकर स्टार्ट घ्या, लवकर पूर्ण करा. पाहूया काय होते. हा सामना जिंकेल तर सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवणार आहे. करो या मरोची स्थिती. मोठा फटका ओमचा, पण बाद होतोय. स्पीडअप करा मित्रांनो, कारण वेळ कमी आहे. स्कोर झालाय 10 झालेत. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना फलंदाजीसाठी गेलाय तो अजित. सुंदर गोलंदाजी, त्रिपला उडवलाय, यष्टी उद्ध्वस्त करून दिली. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. पाहूया मैदानामध्ये परत एकदा उतरण्यासाठी गेलाय तो. नाव काय रे, नाव काय, दीपेश. कुठेतरी मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये वारंवार विकेट जातात आणि आपल्या संघाला एक बॅकफुटवर आणून ठेवलंय मुरुड या संघाने. परत एकदा संग्राम, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता. पंच चेंडू, 9 चेंडू आहे, 9+ नाही, फक्त एकच धाव. 9 ची एकच धाव आहे. धाव घेताना बाद झाला. पाहूया काही चेंडू बाकी आहेत. स्पीडअप घ्या प्लीज, स्पीड घ्या. चेंडू काउंट आहे, चेंडू काउंट नाहीये. ओके, आणि फ्री हिट आहे या चेंडूवर. फ्री हिट असणार आहे. 9 चेंडू आणि फ्री हिट. मोठा फटका खेळायचा होता, मात्र बाद नाहीये, विकेट नाहीये, फ्री हिट आहे मित्रा, रन घेऊ शकतो. आता काय बाद, फलंदाज बाद होतोय. एक रन आहे की बाद आहे. 13 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. लगेचच फलंदाजीसाठी पाठवायचे फलंदाज. यानंतर होणारा सामना
पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे खालापूर आणि कनकाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लीज कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा खालापूर आणि कनकाडी संघाच्या कर्णधारांनी प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा पहिला सेमीफायनलचा सामना खालापूर आणि कनकाडी मात्र फलंदाजीसाठी प्रथम फलंदाजीसाठी कोण जाते पाहूया संग्राम आणि विश्वास 12 चेंडू आणि फिल्डिंग लावा प्लीज लगेच 13 धावांचं आव्हान प्रथम फलंदाजीसाठी विश्वास आणि संग्राम जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मुरुड संघ प्लीज 12 चेंडू फेकायचे 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे कनकाडी संघ आणि खालापूर संघाचे कर्णधार प्लीज लवकर या 2 ओव्हरचा सामना खेळायचा असेल तर लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या कनकाडी आणि खालापूर बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे डावखुरा खेळाडू ईश्वर चाचे याच्या समोर खेळत असताना लेग साइडच्या दिशेने टोळलेला चेंडू पहिल्या चेंडूवर मात्र पंचांनी निर्णय कळवायचा आहे 6 धावा आता मात्र 11 चेंडू खालापूर संघ प्लीज खालापूर संघाचे कर्णधार आलेले आहेत सेमीफायनलचा पहिला सामना कनकाडी वर्सेस खालापूर 2 षटकांचा हा सामना राहील ईश्वर चाचे परत एकदा गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला गेला आणि संग्राम याने टोळलेला चेंडू समोरच्या दिशेने एका धावेवर समाधान मानावं लागतंय आता मात्र 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता खालापूर या संघाने फलंदाजी स्वीकारल्या आणि लगेचच कनकाडी संघाने हा सामना जसा संपेल तसं मैदानामध्ये पदार्पण करायचं आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय पहिला सेमीफायनलचा सामना असणार आहे 2 षटकांचा सामना राहील पुढचा चेंडू ईश्वर याचा विश्वास याला पुन्हा एकदा कट केलेला चेंडू एका धावेवर परत एकदा समाधान मानावं लागतंय 5 धावांची आवश्यकता असणार आहे 9 चेंडू मध्ये सामना जेवढा संपवता येईल तेवढा संपण्याचा प्रयत्न करा कारण लगेच आपल्याला सेमीफायनलचा सामना खेळवायचा आहे पुढचा चेंडू ईश्वर याचा संग्राम याला 5 धावांची आवश्यकता आहे 9 चेंडू मध्ये मोठा फटका खेळायचा होता बॅटची कडा घेतली गेली तत्पर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे थोडस लेझीज क्रिकेट खेळलं जातंय मैदानामध्ये कारण विजयाचा ठसा तर उमटवलेला आहे कोल्हापूर या संघाने सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे यासाठी सामना अजूनही 4 धावा पाहिजेत 4 धावा पूर्ण करण्यासाठी एका चेंडूवर देखील सामना संपू शकतो पाहूया पुढचा चेंडू ईश्वर याचा विश्वास याला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय 79 जर्सी मोठा फटका खेळायचा होता आडवा तिडवा खेळण्याचा प्रयत्न होता 1 धावेवर समाधान मानावं लागतंय आता मात्र 3 धावा
मोठा फटका आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण तिथं आहे आणि बाद होतोय. संग्राम जो आधीच्या सामन्यामध्ये जसा आउट झाला होता तसंच मात्र या सामन्यामध्ये देखील आउट झालाय. डेंजर झोन त्याचा आवडता झोन होता त्याच झोन मध्ये तो बाद झालाय. आता मात्र सागर चाललाय मैदानामध्ये. तीन धावांची आवश्यकता आहे. षटक संपलाय रे. पहिला षटक समाप्त. 10 रन झालेत. लगेच जरा प्लीज स्पीडअप घ्या प्लीज. 3 धावा हव्यात फक्त. खालापूर संघाने फलंदाजी स्वीकारली आहे आणि लगेचच कणकाडी या संघाने आपले क्षेत्ररक्षक लावून घ्यायचे. 2 षटकांचा सामना असणार आहे. पाहूया काय होतंय. जरा स्पीडअप घ्या प्लीज. 3 धावा फक्त 6 चेंडूवर. प्लीज जरा स्पीडअप घ्या. पाहूया काय 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. विश्वास दळवी मात्र स्ट्राईकवर. मोठा फटका आणि क्षेत्ररक्षक चेंडू गाले. सुंदर झेल पकडलाय. काय होतंय काय बिघडतंय काय घडतंय मैदानामध्ये. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावा. कुठेतरी गडबड होते की काय कारण मोठे माशे गाळायला लागलेत. संग्राम आउट झाल्यानंतर विश्वास देखील आउट झालेला आहे. आता पाहूया मैदानामध्ये 6 चेंडू आणि 3 धावा आणि आता फलंदाजीसाठी गेलाय तो. फलंदाजाचं नाव सांगायचंय प्रशांत. फलंदाजीसाठी मात्र प्रशांत. मैदानामध्ये काय घडणार आहे कारण हा सामना जिंकणं गरजेचं आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता देखील असणार आहे. मैदानामध्ये टफ खेळतोय सामना खेळवला जातोय. पाहूया कोल्हापूर वर्सेस मुरुड. परत एकदा लेगसाच्या दिशेने टोलला चेंडू. या चेंडूवर एक धाव घेतली गेलेली आहे. आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठा फटका पहिल्या चेंडूवर. विश्वास याचा मोठा फटका खेळायचा गरजेचं होतं. बसा बसा बसा. मोठा फटका खेळायचा होता पण बाद झाला आणि आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना मात्र रंगतदार होतोय. सामना होता कुठे फक्त 4 चेंडूंचा सामना होता. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 4 चेंडूंमध्ये नक्कीच सामना संपला असता पण कुठेतरी लेझी क्रिकेट खेळलं गेलं आणि आता मात्र सामना मात्र अटीतटीच्या लढतीत गेलाय. 4 चेंडू आणि 2 धावा. तसा पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. काय घडतंय कुठे चेंडू फेकायचा हेच काही कळालं नाही आणि आता मात्र स्कोअर टाय झालाय. आता मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सामना मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. जरा स्पीडअप घ्या. सामना संपलाय. सुंदर अटीतटीचा सामना होता. कोल्हापूर संघाने सेमीफायनल मध्ये धडक मिळवली आणि भिडणार आहे. कॅप्टन खालापूर आणि कणकाडी प्लीज. दोन्ही सेमीफायनल मित्रांनो लक्ष द्या. दोन्ही सेमीफायनल 1-1 ओव्हरचे होणार आहे. कोणा टायमिंगचा आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतोय. आपल्याला फायनल देखील खेळवायचे. जर सेमीफायनल 2 ओव्हरचा झाला तर फायनल आपल्याला टॉसवर घ्यावं लागेल.